मिळाली. कारण म्हणायचं गेलं तर अमोल वेतोस्कर, भानुदास पाटील, हेमराज पाटील, संदीप मात्रे या नामांकित खेळाडूंना विसरता कामा नाहीये. बाल आहे, विशाल नाईक सारखा एक मोठा खेळाडू आहे, सत्येंद्र सारखा एक मोठा खेळाडू या संघामध्ये आहे, महेंद्र सारखा एक मोठा खेळाडू या संघामध्ये आहे. काय खासियत आहे, खरी ताकद गोडदेव संघाची काय आहे हे पूर्ण टेनिस विश्वाला माहिती आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. चेंडू फेकून द्या नवीन. चेंडू मागे असेल, मागे 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 दिले बॉल. आतापर्यंत जर आपण ओममध्ये गोडदेव संघाचा 1983 पासून जर रेकॉर्ड जर पाहिला मित्रांनो, तर यंग स्टार्ट पासून जर आपण मास्टर्स क्रिकेट पण पाहिलं तर आतापर्यंत गोडदेव संघाची खरी ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे. आतापर्यंत गोडदेव संघाची जी ओळख आहे टेनिस विश्वामध्ये ही गोलंदाजी म्हणून जास्तीत जास्त ओळख आहे, लक्षात ठेवा. मात्र फलंदाजी देखील तितकीच दर्जेदार आता गोडदेव संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. एका साईडला आपण पाहणार आहोत तो म्हणजेच टेनिस जगतातील नामवंत यष्टिरक्षक अष्टपैलू खेळाडू तो म्हणजेच अमोल वेतोस्कर. त्यानंतर स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत ते म्हणजेच विवेक पाटील यांना. 1983 सालापासून सुरुवात केलेलं क्रिकेट, जवळपास अनेक व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धा जिंकून दिलेल्या आहेत आपल्या संघाला. त्यानंतर म्हणायचं गेलं तर व्यावसायिक क्रिकेटच्या दृष्टीने जर म्हणायचं गेलं तर आर्चिस गोवा या संघाच्या माध्यमातून देखील टेनिस जगतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच आर.के. मेमोरियल चषक, आर.के. मेमोरियल ट्रॉफी ही स्पर्धा खेळण्याची संधी अमोल वेतोस्कर यांना लाभली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक घेतलं होतं. त्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज हे देखील पारितोषिक अमोल वेतोस्कर यांना घेतलेलं आहे. सातत्याने जर म्हणायचं गेलं अमोल वेतोस्कर यांच्या करिअर बद्दल तर ओमब्रह्मदेव गोडदेव या संघाच्या माध्यमातून भरपूर व्यावसायिक क्रिकेट अमोलनं खेळलेलं आहे. यावेळेस फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. मनगड्याचा चांगला वापर, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने शशीच्या दिशेने चेंडू निघून येतोय. सिंगल कंप्लीट केलं गेलं. सिंगलनं मात्र आपला अकाउंट ओपन करतोय विवेक. सिंगलनं खातं खोलतं ते म्हणजेच विवेकचं. धावसंख्या होती 2. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज आपण पाहत आहे संघनायक स्वतः राजू पाटील गोलंदाजी पॉइंटवर आहेत. कांदरपाडा मास्टर्स या संघाचं देखील काही वर्ष जर आपण मागे गेलो मित्रांनो या संघाविषयी म्हणायचं गेलं तर या संघानं देखील अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 1 या धावेसाठी. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेब ज्या वेळेस कांदरपाडा संघामध्ये खेळायचे मित्रांनो अजूनही खेळत आहेत, नो डाऊट, ते म्हणत नाहीये. मात्र ज्यावेळेस ओपन करायचं या संघाचं मला घोडबंदरचं मैदान अजूनही आठवते. त्या 82 धावा ज्या चेस केल्या होत्या सलामी वीरानं त्यामध्ये कमलेश म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा होता. धावसंख्या 3. इनसाइड आउट चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं अमोल वेतोस्कर. धाव संख्या होते ती म्हणजेच 5. माइंड क्रिकेट. खऱ्या अर्थाने क्रिकेट मित्रांनो कसं खेळायचं, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं असं लक्षात ठेवा. आणि हे कॅल्क्युलेट क्रिकेट अमोल वेतोस्कर यांच्याकडे आहे. विशाल नाईक त्यांच्या सोबतच आहेत, नो डाऊट. विशाल देखील आज वेळ काढतोय, आपल्या संघाला देतोय वेळ. यावेळेस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडल स्टिकच्या वरून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अप्रतिम गोलंदाज राजू पाटील. भरपूर वर्षाचा अनुभव असं मी तर नक्कीच म्हणू शकेल राजूचा. अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला आहे राजू कांदरपाडा मास्टर्स मध्ये. मात्र काही वर्षाचा ब्रेक, त्यानंतर पुनरागमन. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मच्छिंद्रचं ज्याप्रमाणे आगमन झालं होतं वाघवेल संघामध्ये, अप्रतिम आगमन मच्छिंद्रानं केलं होतं, त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे आगमन करताना राजू पाटील. गोलंदाजी पॉइंटवर रॅम्पर स्टार्ट. बॉल यावेळेस फ्लाइट मिळते. चेंडू इंटू द गॅप. चेंडू जातोय तो म्हणजेच वेगानं सीमारेषेच्या बाहेर. येथे मात्र आगमन होते या परिसरातील विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय श्री निरंजनजी डावखरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही हार्दिक 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 स्वागत करतोय. त्यांच्या सोबत आपण पाहत आहेत सन्माननीय श्री जितेंद्र डाकणे साहेब, सोशल मीडिया महासचिव, तसेच जर आपण पाहिलं तर सन फार्मा सिनियर मॅनेजर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 10.
सुरुवात चांगली होताना सातत्याने आपण सकाळपासून पाहिलेलं आहे, मात्र शेवट कुठल्या पद्धतीने होईल हे देखील महत्वाचं आहे. आपला अमूल्य वेळ काढून आमच्या या स्पर्धेसाठी सहभागी झालेले या परिसरातील विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय श्री निरंजनजी डावखरे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे इथे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक संघाला 25 मिनिटं दिली जातील. 25 मिनिटात आपली 5 षटकं हाताळणं हे आपल्यासाठी बंधनकारक राहील. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज येतोय तो म्हणजे ग्रेक येतोय. एक टॉप क्लास गोलंदाज कांदरपाडा मास्टर्स या संघाचा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे कारण पूर्णतः कल्पना आहे. अमोल वेतोस्कर क्रीजवर आहेत. अमोल वेतोस्करची खासियत काय आहे? अमोल वेतोस्कर जास्तीत जास्त गॅप ढूंढण्यामध्ये माहीर आहेत, लक्षात ठेवा. क्षेत्ररक्षकाला नाचवणं हे अमोल वेतोस्करची मूळ खासियत आहे, लक्षात ठेवा. यावेळेस जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग त्यानंतर मिड विकेटच्या मधोमध तो चेंडू खेळला गेला आणि 4 धावेसाठी तो फटका अमोल वेतोस्करचा देखणा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या होते ती म्हणजेच 10. गोलंदाजी पॉइंटवर ग्रेक. शॉट ऑफ लाईन चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. चेंडू जातोय तो म्हणजेच डिक एज लागली होती. लिडिंग एज लागून एसटीच्या मागे डिक्लेरेशन झोन मध्ये. सन्माननीय आमदार निरंजन डावखरे साहेबांचं इथे आगमन, त्यांचा इथे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साहेबांच्या माहितीसाठी आगरी कोळी समाज सामाजिक संस्था जवळजवळ 22 गावं आज एकत्र केलेले आहेत. आमचे आदरणीय अध्यक्ष कमलेशजी मात्रे व्यासपीठावर तिथे आहेतच. त्यांच्या मेहनतीनं जवळपास 22 गावं एकजुटीनं आगरी कोळी समाजाची 22 गावं आज एकत्रित उभे आहेत आणि आपल्या या समाजाच्या माध्यमातून जवळपास फक्त क्रिकेटच खेळलं जात नाही आमदार साहेबांच्या माहितीसाठी, तर आमच्या या समाजाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जात आहेत. जेणेकरून ज्या आपल्या प्राथमिक शाळा आहेत, आताच्या प्राथमिक शाळा म्हणायचं गेलं तर बंद पडण्याच्या याच्या काळावर आहेत कारण इंग्लिश मिडियमला जास्तीत जास्त प्राधान्य आहे. मात्र ज्या गरजू शाळा आहेत त्या शाळांना शालेय वस्तू मोफत देण्याचं काम, वाटप करण्याचं काम आपल्या मंडळाच्या माध्यमातून केलं जातं. जी गरजू मुलं आहेत ते व्यवस्थित शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांचा शिक्षणाचा खर्च त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपल्या मंडळाच्या वतीने केला जातोय. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जी काय अनेक सामाजिक कार्य, अनेक सामूहिक विवाह म्हणा, जी काही सामाजिक कार्यात एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याचा पूर्ण खर्च मंडळ देखील करतोय. त्यानंतर साहेबांच्या माहितीसाठी ओव्हरऑल म्हणायचं गेलं तर कोल्हापूरला जो अतिवृष्टी झाली होती आणि त्या कोल्हापूरच्या अतिवृष्टीमध्ये अनेक गावं पाण्याखाली गेली होती, त्या कोल्हापूरच्या शहराला देखील आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक तसेच वस्तू रूपात देखील हातभार लावण्यात आला होता. त्यांना देखील बँकेट खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यात आल्या होत्या आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातूून. आदरणीय सन्माननीय कमलेशजी मात्रे साहेब व्यासपीठावर आहेतच. नक्कीच यांची पूर्णतः माहिती तुम्हाला मिळेल, नो डाऊट. मात्र फक्त क्रिकेट नाहीये तर क्रिकेट व्यतिरिक्त काहीतरी सामाजिक कार्य करावं हे मेन ध्येय आहे आमच्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं. पुन्हा वळतोय मी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13. तुम्हाला बॅट बदली करायची असेल तर प्लीज आयोजकांची तुम्ही संपर्क साधा, विनंती करतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर स्टोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि ते मात्र अमोल वेतोस्कर हे मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद होत आहेत. एक मोठा आदरा, एक मोठा धक्का म्हणायला हरकत नाहीये गोडदेव मास्टर्स या संघाला. Press the bell icon on the YouTube app and never miss another update. चला घाई करा, वेळ विनंती करतोय. संघाला पण पुढच्या मॅचची तयारी करायची.
यानंतरचा सामना मित्रांनो कुणाचा असेल तर यानंतरचा सामना असेल तो ओला परिसर म्हणजेच या स्पर्धेचा यजमान संघ असं आपण म्हणूया आणि त्या संघाला भिडावं लागणार आहे ते म्हणजेच NS भाईंदर या संघ यावेळेस क्लीन बॉल सुपर डिलिव्हरी अतिशय वेगवान हा चेंडू लिडिंग एज लागून सरळ यष्टी उद्ध्वस्त करणारा हा चेंडू ग्रेक यांचा बॅक टू बॅक आणखीन एक धमाका ग्रेकच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धन्यवाद डीजे मात्र ऑन हॅट्रिक वर काय या हंगामातील पहिली हॅट्रिक ग्रेकच्या नावावर लिहिली जाईल का 2 फलंदाज बाद केलेले आहेत आतापर्यंत या गोलंदाजानं यावेळेस वेगळी शैली पाहायला मिळतं कारण ग्रेक बद्दल म्हणायचं गेलं तर ग्रेक म्हटलं तर ऑब्रेक गोलंदाज मात्र यावेळेस प्रत्येक चेंडू व्हरायटी बाद हाताळताना गोलंदाज लागोपाठ 2 एक अमोल वेतोस्कर आणि विवेक पाटील सारखे नामांकित 2 फलंदाज बाद केलेले आहेत ते म्हणजेच ग्रेक यानं ऑन वर गोलंदाज स्ट्राइक एंडला आपण पाहतायत फलंदाज आहे तो म्हणजेच पंकज एक हार्ड हिटर फलंदाज गोडदेव मास्टर्स या संघाचा विशाल नाईक विशाळा देखील विसरता कामा नये अनेक स्पर्धा मी विशालच्या पाहिलेल्या आहेत अडचणीतून बाहेर काढणारा फलंदाज मधल्या फळीला कुठल्या पद्धतीने सांभाळायला हवं आपल्या संघाला कुठल्या पद्धतीने पुढे न्यायला हवं विशाल मात्र प्रामाणिकपणे करत असतो यावेळेस आउटसाइड लेग स्टंप वाईटचा इशारा ही कधी कधी ही काही गोलंदाजी खास करून म्हणायचं गेलं तर विकनेस असतोय ज्यावेळेस लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं त्यावेळेस लाईन ऑफ लेन मध्ये बिघाडा पाहायला मिळतो आणि ते पाहायला मिळतं ग्रेक कडून या 2 धावा यावेळेस स्वीप केला सिंगल कंप्लीट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पंकज वेगानं स्ट्राईक साठी धावतोय 2 धावा इथे पूर्ण होत आहेत धावसंख्या 17 22 वाईट ना 2 भेटले ना तुला 2 1+1 आहे मागे बॉल पडद्याला लागला ना कुठल्या पण पडद्याला मागच्या पडद्याला एकच रन बाउंड्री लागल्या संख्या 1 रन बाल कृष्ण त्यानंतर आपण पाहतायत पंकज पाटील यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खेळला गेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं गेलं अडवला गेला चेंडू सिंगल मिळेल सिंगलनं संघ पुढे निघतोय धावसंख्या होते ती म्हणजेच 18 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण 9च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजेच ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ वळतो मित्रांनो मैदानातून थेट आमच्या अतिथी कक्षाजवळ मी कॅमेरामन याला विनंती करतो की आपला कॅमेरा आमच्या अतिथी कक्षाकडे वळवायचा आहे इथे आम्ही स्वागत करतोय या परिसरातील विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय श्री निरंजनजी डावखरे साहेब यांचे इथे आम्ही स्वागत करतोय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व्यासपीठावर आहेत तसेच सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व किशोर म्हात्रे साहेब देखील रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे वेलकम सर आणि खास करून धन्यवाद डीजे आमदार साहेबांना आमच्याकडून एक विनंती असेल की ज्या वेळेस आमच्या मंडळाला सामाजिक कार्यासाठी ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस नक्की आम्ही तुमच्याशी संपर्क साधणार आहोत नक्कीच कारण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 18 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे त्यानंतर इथे स्वागत केलं जात आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्या व्यक्तीनं जवळजवळ अग्रिकोळी समाजाची 22 गावं एकत्र आणून त्यांना एकजुटीने पुढे नेण्याचं काम प्रामाणिक काम केलेलं आहे ते म्हणजेच आपल्या सर्वांचे आधारस्तंभ सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे वेलकम सर आपलं देखील हार्दिक स्वागत आमदार साहेबांच्या माहितीसाठी या व्यक्तीनं फक्त क्रिकेटच खेळवलं जात नाहीये या व्यक्तींकडून तर या व्यक्तीनं अनेक सामाजिक कार्य देखील पुढे आणलेले आहेत अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये पुन्हा वळतोय मित्रांनो मी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत हा एक आणखीन एक वेगवान गोलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पॉइंट वर यावेळेस गतीमध्ये परिवर्तन लेग ब्रेक पाहायला मिळाला चेंडू थोडासा कट होताना पाहायला मिळाला कारण पंकजसाठी तो लेग ब्रेक नक्कीच लेफ्ट हँड फलंदाज आहे
डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव नक्कीच मिळेल, ती म्हणजेच गोडदेव या संघाला. त्यानंतर सोशल मीडिया महासचिव सन्माननीय श्री जितेंद्र ढाकणे साहेबांचं इथे आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हवे चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. अप्रतिम झेल विलास मार्फत चांगला झेल विलास न पकडला गेला. गोडदेव संघाच्या बद्दल म्हणायचं गेलं तर गोडदेव संघाचा आणखीन एक खेळाडू जितेंद्र नाईक यांचे देखील मी आभार व्यक्त करेन का जितेंद्र नेहमी सातत्याने 3 ते 4 वर्ष ही व्यक्ती स्कोर बुक देत असते. स्कोर बुक मित्रांनो म्हटलं की स्कोर बुक कोणालाही असं वाटेल की स्कोर बुक ठीक आहे देतात ठीक आहे, मात्र हे साधं सुद्धा स्कोर बुक नाहीये, तर हे मराठीमध्ये व्यवस्थित टाईप केलेले स्कोर बुक आहे, जेणेकरून या स्कोर बुकचा फायदा पुढे भरपूर काही आयोजकांना पडणार आहे. लक्षात ठेवा, मराठीमध्ये व्यवस्थित लेखणी असते, खेळाडूंची नावं, त्यानंतर नो बॉल वाईड बॉल याची सर्वच लेखणी असते, एकूण चेंडू किती खेळले गेले, एकूण धावा किती, त्यानंतर अतिरिक्त धावा किती गेलेल्या आहेत, कितव्या क्रमांकावर कुठला फलंदाज बाद गेलेला आहे, याची व्यवस्थित रूपरेखा मराठीमध्ये टाईप करून हे स्कोर बुक बनवलेलं आहे. ते म्हणजे जितेंद्र नाईक यांना, त्यांचं देखील मी इथे आभार व्यक्त करतो. ते जर आले असतील तर त्यांना विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. जितेंद्र नाईक साहेब, धावसंख्या होते ती म्हणजेच 20. भरत म्हात्रे, कांदरपाडा मास्टर्स चांगल्या प्रकारे थांबवण्याचं काम करतोय. सुरुवात मात्र दणक्याट झाली होती उमरामध्ये गोडदेव या संघाची. स्ट्राईक जर आपण पाहिले तर अमोल वेतोस्कर याने सुरुवात केली होती. अतिशय जबरदस्त सुरुवात, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. अमोल बद्दल म्हणायचं गेलं तर एक चौकार देखील अमोल वेतोस्करच्या बॅटीतून तुम्हाला पाहायला मिळतं. जवळजवळ अमोल वेतोस्करनं 7 धावा आपल्या संघासाठी बनवल्या होत्या. त्यानंतर बाद झाला अमोल. त्यानंतर म्हणायचं गेलं तर एक चांगली पार्टनरशिप हवी आहे, ती म्हणजेच गोडदेव संघाला ती पार्टनरशिप मिळत नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 21. फ्लाइट इनसाइड आउट, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने वेगानं निघून येतोय. विनोद चेंडूला फील्ड करतोय. चांगल्या प्रकारे फेकी पाहायला मिळेल विनोद मार्फत. सिंगल फक्त प्राप्त करता आला. 1 संघ पुढे निघतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 22. 25 मिनिटाचा कालावधी आहे. लक्षात ठेवा, 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. कदाचित निर्णय काय आहे पंच नाहीये. यस, नॉट आउट आहे. ज्याप्रमाणे जल्लोष झाला मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं ती विकेट पडली गेलेली आहे की काय, मात्र नाहीये. 3 षटकं इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते ती म्हणजेच 22. जवळजवळ म्हणायचं गेलं तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे गोडदेव संघ 7ची सरासरी राखतोय असं आपण म्हणू शकतोय. धन्यवाद. तर 7.33च्या सरासरीनं गोडदेवचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता मात्र गोडदेव संघाला थोडासा वेग वाढवावा लागेल, कारण निव्वळ 12 चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 22. विशाल नाईक सारखा एक मोठा फलंदाज अजून देखील डगआउट मध्ये बसलेला आहेत. शशी ठाकूर गोलंदाजी पॉइंटवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत संघनायक महेंद्र पाडेल. चेंडू लांब 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 सीमा रेषा पार षटका.
ह्या मैदानाचा षटकारांच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर 2016 मध्ये गणेश मणेरा आणि मोहन घरत या दोन फलंदाजांना सर्वाधिक षटकार या मैदानावर मारले होते. 2017-18चा विचार केला तर नक्कीच मी अलंकार तरे यांचं नाव पुढे आणेल. अलंकारनं सर्वाधिक षटकार या मैदानावर मारले होते. ॲव्हरेज बॅक टू बॅक, आणखीन एक धमाका, पुन्हा एकदा षटकार. धनवाडीचे ठाणे शहर उपाध्यक्ष सन्माननीय श्री राज मिश्रा साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झालेली आहे ती मात्र 34, जिथे आपण पाहिलं तर 22 धावसंख्येवर कुठेतरी थांबला होता गोरदेवचा संघ. मात्र ज्याप्रमाणे मी म्हटलं की 22 धावा झालेल्या आहेत, 3 षटकार पूर्ण झाले, 12 चेंडू आहे. आता मात्र वेग वाढवावा लागेल. कदाचित तो शब्द महेंद्रच्या कानामध्ये व्यवस्थित पडला, त्यानंतर महेंद्रनं मात्र आपले हात खोलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 2 चेंडूवर 2 लागोपाठ षटकार, 12 धावा 2 चेंडूमध्ये खर्च करतोय शशी ठाकूर. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34च्या घरामध्ये. काय हे दडपण साईडला ठेवून पुन्हा एकदा व्यवस्थित लाईन टॉप लेन मध्ये शशी गोलंदाजी करेल का? यावेळेस दिशा चेंज करताना महेंद्र मात्र स्ट्राइक एंडवर आहे. थोडंसं दडपण नक्कीच असेल. मात्र हा चेंडू कुठल्या प्रकारे हाताळतोय शशी ठाकूर? यावेळेस षटकारांची हॅट्रिक. अँग्लीचे मात्र नक्कीच अशी म्हण आहे मित्रांनो, ऐकावं जनाचं, करावं मात्र आपल्या मनाचं. लक्षात ठेवा, अनेकांचे कानमंत्र दिले जातात शशी ठाकूर यांना. मात्र समोरचा फलंदाज काय करतोय हे सर्वस्व डोक्यामध्ये घेऊन गोलंदाजी करणं हे खूप महत्वाचं असतं गोलंदाजाला. मात्र ती गोलंदाजी होत नाहीये. आणखीन एक षटकार, 3 षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच महेंद्र पाटील कडून. संघ मात्र हनुमंताप्रमाणे उडी मारताना धावसंख्या होते ती म्हणजेच 40 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा फ्लाईट, पहिला चेंडू सीमारेषा पार, 1 बॉल चौका. नक्कीच महेंद्रशी चर्चा केली होती मगाशी. मी महेंद्रने म्हटलं मला की मी प्लेसिंग बंद केली आहे, सिंगल डबलचा खेळ मी सध्या तरी बंद केलेला आहे. यावेळेस माझा खेळ असेल तो वेगळा असेल या वर्षामध्ये, आणि तो वेगळा खेळ महेंद्रचा नक्कीच मला पाहायला मिळतोय. संघ नायक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना. यावेळेस आणखीन एक सर्वात लांब 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 असा हा षटकार. धन्यवाद. इथे आपल्या हाफ सेंचुरीज पूर्ण करतोय ओमब्रमध्ये गोडदेव संघ. 50 धावा गोडदेव संघाच्या धावफलकावर लागलेल्या आहेत. विशाल नाईक इथे मला म्हणतायत की बाजूच्या माणसाला विचारतात विशाल नाईक की सकाळी नाश्त्यामध्ये काय दिलं होतं यांच्या मिसेसनं. मात्र सकाळी ज्यावेळेस निघाला होता महेंद्र घरातून त्यावेळेला ग्लुकॉन डी पिऊन निघाला होता, लक्षात ठेवा. आणि ही ग्लुकॉन डीची ताकद आहे. धावसंख्या 50. पुन्हा शशी, गतीमध्ये परिवर्तन, आणि हा देखील चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि नक्कीच एक विक्रम झाला असता अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नक्कीच नोंदवता आला असता. मात्र एक चौकार तरी देखील मित्र म्हणेल की अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये 6 चेंडूमध्ये
सर्वाधिक धावा बनवण्याच्या क्रमवारीमध्ये दुसरा क्रमांक लागतोय तो म्हणजेच महेंद्र पाटील यांचा. पहिल्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे अलंकार तरे. या खेळाडूच्या खात्यावर 6 चेंडूमध्ये सर्वाधिक धावा 42 धावा अलंकारनं कुठल्या होत्या. त्यानंतर 6 चेंडू आणि जवळजवळ 32 धावा पांडू संघाचे जितेंद्र भोईर यांच्या खात्यावर होत्या. त्यानंतर आता 6 चेंडू आणि 34 धावेचा विक्रम ओम्रमध्ये गोडदेव संघाचा महाबाहुबली असं मी म्हणू शकेल महेंद्र पाटील यांच्या नावावर. 5 षटकार आणि 1 चौकार 34 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. नवीन गोलंदाज विनोद. यस, गुड क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट, अतिशय देखणं क्रिकेट बॉल मार्फत. समोरचा पार्टनर कोण आहे, आपला समोरचा पाठीराखा कोण आहे आणि त्याला स्ट्राईक देणं हे खूप महत्वाचं असतं. याला म्हणतायत माइंड क्रिकेट, याला म्हणतायत कॅल्क्युलेट क्रिकेट. हे खेळणं मैदानाच्या आतमध्ये खूप तुम्हाला गरजेचं आहे आणि हे क्रिकेट खेळलं जातं बालकृष्ण मार्फत. सिंगल प्राप्त केला गेला. सिंगलनं स्ट्राईकवर पुन्हा महेंद्रला आणलं गेलं जेणेकरून जो गोलंदाज आहे त्याच्यावर थोडासा दबाव येईल. कारण ज्या प्रकारे महेंद्रने फलंदाजी केलेली आहे, जे षटकार मारले महेंद्रनं, याचा प्रेशर थोडंसं गोलंदाज पडलं जाईल. या कारणासाठी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम बालनं केलेलं आहे. शॉर्ट आपल्याला सुपर डिलिव्हरी, अतिशय देखणा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू थोडासा कट झाला, चेंडू कट होऊन तो चेंडू थोडासा खाली बसला आणि या चेंडूने नक्कीच अडचणीमध्ये आणलं होतं महेंद्रला. धावसंख्या 57. यावेळेस पहा, ही आहे व्हरायटी, याला म्हणतात क्वालिटी. आणि व्हरायटी असेल तरच तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये चालू शकाल. अगोदरचा चेंडू जर तुम्ही पाहिला विनोदचा तर ऑब्रेक पाहायला मिळाला. यावेळेस जर तुम्ही पाहिला तर टर्न विथ द बॉन्स तुम्हाला 2 प्रकार पाहायला मिळाले. चेंडू कट झाला तो म्हणजेच लेग ब्रेकच्या माध्यमातून. यावेळेस सरळ डिलिव्हरी, ही खासियत आहे. प्रत्येक चेंडू व्हरायटी बास, डिक्लेरेशन झोन, ऑब्रेक, लेग ब्रेक, त्यानंतर सरळ चेंडू हाताळला गेला. सुपर, कौतुक करेन मी विनोदचं. की येणारा चेंडू कुठला आहे हा प्रश्नचिन्ह मनामध्ये असेल फलंदाजाच्या. यावेळेस वेगवान चेंडू, हा देखील सरळ हाताळला होता. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने वेगाने निघून येतोय. शशी ठाकूर चेंडूला फील्ड करेपर्यंत या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 60 धावा. 1 शॉटचा इशारा येतोय. ही 1 धाव फक्त गृहीत धरली जाईल. एकूण 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गोडदेव या संघाच्या पुढे मारण्याचा प्रयत्न आणि हा देखील चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर. 6 धावसाठी सुरुवात दणकट झाली, त्याप्रमाणे शेवट देखील एका मोठ्या फटक्याने करताना महेंद्र पाटील. धावसंख्या होते ती म्हणजेच 65 आणि 66 धावेचं आव्हान समोर ठेवलेलं आहे ते म्हणजेच कांदरपाडा या संघासमोर. इथे आम्ही स्वागत करतोय आदरणीय सन्माननीय श्री राज मिश्रा साहेबांचे इथे स्वागत करतोय. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अतिथी कक्षामध्ये. धुवाधार फलंदाजी जर विचार केला महेंद्रच्या खेळीबद्दल मित्रांनो तर जवळपास 42 धावा. टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. या वर्षातील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू असेल. 42 धावा महेंद्र यानं बनवलेल्या. ते देखील चेंडूंचा विचार केला तर जवळजवळ 12 चेंडू आणि 42 धावा. बाहुबली अशी कामगिरी करताना संघनायक महेंद्र पाटील. वेल डन महेंद्र अँड वेल प्ले. जवळपास म्हणायचं गेलं तर 65 धावा आणि 66 धावेचं आव्हान कांदरपाडा संघासमोर ठेवलेलं आहे ते म्हणजेच ओम्रमध्ये गोडदेव या संघानं या येणाऱ्या 5 षटकांमध्ये कांदरपाडा संघ या 66 धावा पूर्ण करेल का. मी तर म्हणेल नक्कीच करू शकेल, कारण याच कांदरपाडा संघानं 82 धावा देखील चेस केलेल्या आहेत. हा देखील रेकॉर्ड मित्रांनो आहे, लक्षात ठेवा. भरत मात्रेला विसरता कामा नये, विनोदला विसरता कामा नये, लक्षात ठेवा. असे नामांकित खेळाडू या कांदरपाडा संघामध्ये आहेत ज्या खेळाडूच्या खात्यावर 48, 49 आणि 50 धावेचा विक्रम देखील आहे. ओवळा संघाचे संघनायक चंद्रशेखर ओवळेकर तसेच NS भाईंदर संघाचे संघनायक यांना विनंती करतोय
की आपण टॉस साठी यायचं आहे. एन एस भाईंदर संघाचे संघनायक व्हॅली रॉड्रिक्स नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. त्या ओवळा संघाचे संघनायक चंद्रशेखर ओवळेकर यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टनचा सत्कार घ्या. पहिला सत्कार घ्या दोन्ही कॅप्टनचा. बाबू काय खाल्लं तर नक्कीच एक नवा विक्रम लिहिण्याचं काम इथे केलं गेलं असतं महेंद्र पाटील यांच्या मार्फत. जर काही चेंडू अजूनही शिल्लक असते तर किंवा अगोदर महेंद्र मैदानाच्या आतमध्ये उतरला असतात तर असं देखील आपण गृहीत धरू शकतोय. कारण 12 चेंडू 50 धावा अलंकार तरे, 13 चेंडू 50 धावा अलंकार तरे, 17 चेंडू 50 धावा मोहन घरात, 13 चेंडू 50 धावा मोहन घरात, 13 चेंडू 50 धावा पांडुचा दिलीप पाटील, अशा नामांकित खेळाडूंच्या खात्यावर भरपूर असे इतिहास आहेत मित्रांनो. 21 चेंडू आणि 52 धावा डॉसन रॉड्रिक्स तसेच जयेंद्र ठाकूर यांना देखील विसरता कामू नये. 4 हाफ सेंचुरीज जयेंद्रच्या खात्यावर देखील आहेत. या नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये नक्कीच महेंद्रचं नाव देखील लिहिलं गेलं असतं जर काही चेंडू शिल्लक असते तर. मीरा भाईंदर नगरीचे माजी विद्यमान उपमहापौर आदरणीय सन्माननीय श्री स्टीवनजी मेंडोजा साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. शेठना विनंती करतोय की प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण यायचं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान माजी उपमहापौर तसेच एन एस भाईंदर संघाचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय श्री स्टीवन जॉन मेंडोजा साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, काही काळ जर आपण मागे गेलो तर सलामी वीर म्हणून आपण स्टीवन सरांना पाहिलेलं आहे, स्टीवन शेटला पाहिलेला आहे. सलामीचा हुकमी गोलंदाज एनएसचा कोण असेल तर स्टीवन शेटचं आपण नाव पुढे पाहिलेलं आहे आणि आज ते आपल्या सोबत आहेत. विनंती करू शेटना की व्यासपीठावर आपण जायचं आहे. शेट तर या सामन्याचं नाणेफेक करतील एन एस भाईंदर संघाचे संघनायक यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. एन एस भाईंदर संघाचे संघनायक, चला शतरक्षण लावून घ्या. गोडदेव मास्टर्स महेंद्र पाटील संघनायक तुम्हाला सूचित केलं जात आहे, प्लीज शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. मीरा भाईंदर नगरीचे माजी विद्यमान उपमहापौर तसेच एन एस भाईंदर संघाचे आधारस्तंभ स्टीवन शेट साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं इथे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच एन एस भाईंदर संघाचे संघनायक केनमार्क डिसोजा यांचं इथे स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतोय कमलेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एन एस भाईंदर संघाचे संघनायक यांचं आपण स्वागत करायचं आहे. कमलेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते एन एस भाईंदर संघाचे संघनायक केनमार्क डिसोजा यांचं स्वागत केलं. वेलकम केनी अँड वेलकम एन एस भाईंदर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर ओवळा संघाचे संघनायक चंद्रशेखर ओवळेकर यांचं स्वागत सन्माननीय श्री किशोरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. यजमान संघ आहे. वेलकम चंदू अँड वेलकम ओवळा, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर इथे आम्ही स्वागत करतोय मीरा भाईंदर नगरीचे विद्यमान माजी उपमहापौर आदरणीय सन्माननीय श्री स्टीवन जॉन मेंडोजा साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जात आहे. सर स्टेजवरच केले तरी चालेल. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू एसटीच्या मागे लिडिंग एज लागली गेली. सिंगलना खातं खोलतोय तो म्हणजेच ग्रेक.
अमोल वेतोस्कर गोलंदाजी पॉइंटवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कॉल केला जातो आहे मित्रांनो. शेठच्या शुभ असते नाणेफेक जिंकली जाते ती म्हणजेच नाणेफेक कोण जिंकलं, टॉस विन कोण. एनएस बाइंदर संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय कळवायचा आहे केनी. तर शेठना विनंती करतो, शेठ प्लीज 1 मिनिटासाठी. शेठ 1 मिनिटासाठी व्यासपीठावर 1 मिनिटासाठी. तरी ते आम्ही स्वागत करतो मित्रांनो. मीरा भाईंदर नगरीचे विद्यमान उपमहापौर, माजी उपमहापौर तसेच एनएस बाइंदर संघाचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय स्टीवन सेठ जॉन मेंडोजा साहेबांचं इथे आम्ही स्वागत करतोय. वेलकम सेठ, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. केनी बॉल आहे बॅट फर्स्ट. ओला संघ आपली देखील प्ले लिस्ट येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ओला संघाने देखील आपली खेळाडूंची लिस्ट लिहायची आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. प्रयत्न तर झाला होता अमोलकडून, मात्र चेंडू धरणीला दान करण्याचं काम केलं गेलं. सिंगल कंप्लीट केला गेला. धावसंख्या होते ती म्हणजेच 4. एक मोठं आव्हान, 66 धावेचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजेच ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघानं कांदरपाडा या संघासमोर 13.20च्या सरासरीनं हे धावा पूर्ण कराव्या लागतील कांदरपाडा या संघाला. ॲव्हरेज लिडिंग 8 चेंडू एसटीच्या मागे सिंगल प्राप्त करता येईल डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात. 1 न संघ पुढे निघतोय 5 या धावसंख्येवर. मी सुरुवातीपासून हेच म्हणतोय, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट कशाला म्हणतात, आस्किंग रन रेट तुमचा काय आहे हे फोकस करणं खूप गरजेचं आहे. 13.20 आहे, लक्षात ठेवा. यावेळेस गतीचा चांगला वापर करताना अमोल वेतोस्कर. एक फसवा चेंडू हाताळला गेला, स्लोराम चेंडू हाताळला गेला आणि या चेंडूवर बरोबर अडकले गेले ते म्हणजेच फलंदाज राजू. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धावा लागतायत त्या 5. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 24 धावा हव्या आहेत त्या म्हणजेच 61. आस्किंग रन रेट वाढला होतोय जवळपास 13.20च्या सरासरीनं धावा पूर्ण करायच्या होत्या कांदरपाडा संघाला. तो आस्किंग रन रेट वाढला होतोय जवळजवळ 15.26च्या सरासरीनं या धावा आता मात्र पूर्ण कराव्या लागतील. मुकेश नवीन गोलंदाज वापर केला होतो नवीन गोलंदाजाचा गोडदेव संघाच्या मार्फत. ॲव्हरेज फ्लाइट मिळाली होती, चेंडू निघून जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी अखुरी केली गेली, मात्र या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या. मी तुम्हाला 1983चा काळ गोडदेव संघाचा तुमच्यापर्यंत पोहोचवला. 1983च्या काळापासून ते 2019 वर्षापर्यंत खरी ताकद गोडदेव संघाची काय आहे हे जर टेनिस विश्वाला तुम्ही विचारलं तर खरी ताकद गोलंदाजी आहे, लक्षात ठेवा. मात्र काय ती दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल का या ओळ्याच्या नगरीमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हा फ्लाइट टाकला होता, चेंडू स्क्वेअरच्या दिशेने ढकलण्याचं काम केलं गेलं. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्यात गेलं. या 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे निघते. धावसंख्या होते ती म्हणजेच 9. 11-12-13 कर पण जास्त नाही. सगळे टिक मार्क यावेळेस ऑन साइडला यावेळेस चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावसही याच फटक्यांची गरज आहे कांदरपाडा या संघाला. फेब्रुवारीचे 2014 82 धावा चेस केल्या होत्या याच कांदरपाडा संघानं. 2015चा जर आपण
ते वर्ष पाहिलं तर घोडेबंदरच्या नगरीमध्ये जवळजवळ 72 धावा चेस केल्या होत्या याच कांदरपडा संघानं. मात्र त्यावेळेस आपल्या मंडळाचे अध्यक्ष सलामीसाठी आले होते. नाबाद त्या जवळपास 48 धावा कुठल्या होत्या. कमलेश मात्र साहेबांना अप्रतिम चेंडू अतिशय देखणा चेंडू अब्रेक हा चेंडू पाहायला मिळाला होता. आणि कदाचित मला वाटतं एसटीच्या स्वरूपात ग्रेक यांची पारी मात्र समाप्त होताना डगआउटच्या दिशेनं ग्रेक मात्र येताना दिसत आहेत. पहिला फलंदाज बाद कांदरपडा संघाचा. धाव संख्या होते ती म्हणजेच 15. डीजे वाजव. डीजे आता वाजवलं चालेल मित्रा. धनवाडीचे शशी ठाकूर नव्याने आलेले फलंदाज ग्रीक यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले हे फलंदाज आहेत. लेफ्ट हँड फलंदाज आहेत. यावेळेस डावखुऱ्या फलंदाजाचा वापर केला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. यस 40+ शेंडोबा संघाचे काही खेळाडू येथे त्यांना दिसत आहेत. त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. गणेश शिंगे, जयवंत शिंगे, विलास पाटील, शेंडोबा 40+ चे खेळाडू आहेत. शेंडोबा स्पोर्ट्स 40+ चे खेळाडू आहेत. त्यांचंही ते आम्ही हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 17. जवळपास 66 धावा या जिंकण्यासाठी आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 17. अजूनही विचार केला आपल्याला तर 49 धावेची गरज आहे आणि ते 49 धावा या 3 षटकांमध्ये पूर्ण करायचे आहेत. आस्किंग रन रेट मात्र इथे भरपूर प्रमाणात वाढला जातोय. 16.33 च्या सरासरीनं हा आस्किंग रन रेट वाढला जातोय. थँक्यू सर. सत्कार ना ओव्हर झाली की आपण सत्कार घेऊया. जयवंत शिंगे ओव्हर झाली ना सत्कार घेऊया. लगेच लाईव्ह आहे ना मॅच लाईव्ह आहे ना तर मजा जाईल. ओव्हर झाली ना की लगेच करू. मी सांगतो तुम्हाला. यावेळेस राजू पाटील यांची पारी समाप्त. संघनायक यावेळेस बाहेर येताना दिसत आहेत. मात्र विनोद सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना शशी ठाकूर, विनोद. त्यानंतर जर आपण डगआउट मध्ये पाहिलं तर भरत मात्रे या खेळाडूला विसरता कामा नये. पांडू संघाच्या अगेन्स्ट 49 धावेची ती विक्रमी खेळी हे देखील विसरता कामा नये. तर इथे आम्ही बोलतोय अतिथी कक्षाच्या दिशेने. इथे शेंडोबा स्पोर्ट्सचे काही खेळाडू आलेले आहेत. त्यांचं इथे आम्ही स्वागत करतो. जयवंत शिंगे साहेबांचं इथे आम्ही स्वागत करतो. वेलकम जयवंत भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर गणेश शिंगे साहेबांचं इथे आम्ही स्वागत करतोय. वेलकम. त्यानंतर विलास पाटील यांचं देखील इथे आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर गोपाल साहेबांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हे देखील 40+ चे खेळाडू आहेत. लक्षात ठेवा शेंडोबा स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळत आहेत. कालिका माता मंडळाच्या वतीने खेळत असतात. ते पण तो मला तिथे बरोबर करून देते. प्लेटची तुला लिस्ट दिली माझी. काय करून दे मी तुला काढून दे. मला झेरॉक्स घेऊन ये. मी आज आज ना म्हणजे मॅचला मी मागणार ना. फाईल मध्ये लावतो मी. फाईल मध्ये आपण तू हे कर का दिली असं. चेंज करायला मग माझं लिहा म्हणजे पटकन तू ते टिक मार्क करून घे ना. मी तिथे नसले प्लेयर ना दुसरे प्लेयर करायला लागते. मी जे टिक करून दे ना. मग आता हे 11 दिले. आता काय रमण शिंगे
सन्माननीय श्री रमण शिंगे साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. ओवळा परिसर सर्व खेळाडू आपण आमच्या अतिथी कक्षाजवळ यायचंय. ओवळा परिसर कारण NS बाइंदर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओवळा संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सर्व खेळाडू अतिथी कक्षाजवळ यायचं आहे. धावसंख्या 20 षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ते म्हणजेच तिसरं. बाळकृष्ण गोलंदाजी पॉइंटवर. यावेळेस लॉफ करतोय, चेंडू हवेत आहे. वन बाउन्स चेंडू अमोल वेटोस्कर यांच्या डोक्याच्या वरून 4 धावसाठी. गणवाडीचे आगरी कुळांचा आराध्य दैवत आई एकविरा मातेची आठवण करून दिली. आई माझी कोणाला पावली, 5 पांडवन बांधलेलं ते मंदिर आई एकविरा मातेचं. यावेळेस बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय. निर्धावाद चेंडू. सन्माननीय श्री रमण शिंगे साहेबांचे इथे आम्ही स्वागत करतोय. बाळकृष्ण मागील वर्षामध्ये 15हून अधिक विकेट्स बाळकृष्णांना काढल्या होत्या आपल्या संघाचा. यावेळेला बॅकफूट पान, चेंडू हवेत. प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं. इथे मात्र चेंडू चकवून जातोय, तो म्हणजेच डिक्लेरेशन झोन मध्ये 1 या धावेसाठी. धावसंख्या होते ती म्हणजेच 25. वेग वाढवावा लागेल कारण यावेळेस थर्ड टॉप मध्ये तुम्हाला गाडी ही चालवावी लागेल, लक्षात ठेवा. कारण ती गरज आहे, काळाची गरज आहे, खास करून कांदळपाडा या संघाला. जर तुम्हाला 66 धावेचं लक्ष पूर्ण करायचं असेल तर यावेळेस तुम्हाला मात्र आपले हात खोळावे लागतील. जर आपण विचार केला मित्रांनो, गोडदेव संघाची 3 षटकानंतर धावसंख्या किती, तर 3 षटकानंतर गोडदेव संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 22. त्यानंतर 12 चेंडू मध्ये जवळ 12 चेंडू मध्ये गोडदेव संघानं धावा बनवल्या, त्या म्हणजेच 44. तर काय ज्या गोडदेव संघाने धावा 12 चेंडू मध्ये बनवल्या होत्या त्या धावा कांदळपाडा संघ बनवू शकेल का, हे येणारे 12 चेंडूच आपल्याला दाखवतील. आता मात्र धावसंख्या 25 म्हणजे म्हणायचं गेलं तर गोडदेव संघाच्या थोडासा पुढे संघ आहे असं आपण म्हणू शकू. जर आपण आलेख जर ट्रेंड जर पाहिला, या सामन्याचा ट्रेंड जर आपण पाहिला तर लाईन थोडीशी वर आहे गोडदेव संघाच्या. मात्र शेवटचे 12 चेंडू खूप महत्वाचे ठरले, ते म्हणजेच गोडदेव या संघाला. बालकुम संघाचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम कैलास भोईर आणि वेलकम बालकुम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. DJ Sajan. गणवाडीचे मात्र या जोडीवर सर्वस्व अवलंबून असेल असं मी नक्कीच म्हणू शकेल, कारण या जोडीनं अनेक पराक्रम केलेले आहेत. मात्र आता या वेळेस एक मोठा पल्ला गाठायचा आहे या जोडीला. उर्वरित 11 चेंडू मध्ये आणि ती ताकद आहे, ती क्षमता आहे या जोडीमध्ये असं मी नक्कीच म्हणू शकेल. मात्र तितकीच दर्जेदार गोलंदाज त्यांच्या समोर अनिल प्रमोद आहे, माफ करा, गोलंदाजी पॉइंटवर. आणि याच प्रमोदचा जर विचार केला आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये तर तब्बल 22हून अधिक विकेट्स या गोलंदाजांना काढलेल्या आहेत मागील वर्षामध्ये. गोडदेव संघाचा टॉप क्लास गोलंदाज कोण आहे 2018 आणि 19चा, तर मी पम्याचं नाव सर्वात आधी घेईल. प्रमोद हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता मागील वर्षामधील. यावेळेस डान्सिंग द पीच, चेंडू व्यवस्थित मिडल द बॅट घेता येत नाही, डेंजर झोन मध्ये. भरत हा जर चेंडू यष्टीला आदळला असता तर कदाचित त्यावेळेच्या दिशेनं परतावं लागलं असतं भरत यांना. मात्र नशिबाची साथ भरतच्या बाजूनं. सिंगल प्राप्त केला गेला, धावसंख्या 1 ने पुढे वाढली गेली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण विवेक पाटील कडून. 1 धाव, एका धावेनं धावसंख्या होते ती म्हणजेच 29. बाळकुम संघाचे सूर्यकांत पाटील
यांचं आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार आदरणीय सन्माननीय जगदीशजी घरत साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. त्यानंतर त्यांच्या सोबत आपण पाहतायत जयवंत पाटील यांना देखील विनंती करतो, यांनी देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तसेच सन्माननीय श्री नितीन पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांनी देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. बोलो माझं लक्ष असतं सगळ्यावर, घाबरू नका तुम्ही. थांब ना, एक बोल आहे. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला सिंगलनं तुमची गाडी, मात्र जे तुम्हाला स्टेशन हवं आहे त्या स्टेशन पर्यंत पोहोचू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला हवे आहेत जी महेंद्र पाटीलला खेळी केली होती त्या खेळीची गरज आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 31. वळतोय मी थेट मैदानातून आमच्या अतिथी कक्षाकडे. इथे आगमन झालेलं आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय श्री जगदीश घरी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. राम ठाकूर करा ना तुम्ही. रमा कर ना. रमा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय श्री जगदीशजी घरत साहेब यांचं इथे आम्ही स्वागत करतोय. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मित्रांनो, गोरदेव संघाची खरी ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे. आतापर्यंत निव्वळ 4 षटकांमध्ये 31 धावा हा कांदरपाडा संघ जमा करू शकलेला आहे. उर्वरित 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 35 धावेची गरज आहे. ते षटक कोण विसरेल जे षटक महेंद्र पाटीलनं खेळलं होतं. 6 चेंडू 34 धावा, काय ते षटक पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा रिप्लाय पाहायला मिळेल का? मात्र विशाल गोलंदाजी पॉइंटवर आले. मोठा फाईट का मिस्टर स्टोक इंडिया इज गॉन. विनोद यांची पारी समाप्त. धन्यवाद. डॉनल्ड येतोय, नवीन फलंदाज कांदरपाडा मास्टर्स या संघाचा. इथे मात्र विशाल नाईक सारख्या गोलंदाजाला 34 धावा काढणं हे खूप कठीण आहे. लक्षात ठेवा, अंधारात सुई शोधणं इतकं कठीण आहे या गोलंदाजाला 34 धावा कुठणं म्हणजे. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भरपूर काही पाहायला मिळतं. मात्र जे मी क्रिकेट विशालचं पाहिलेलं आहे त्यानुसार मी नक्कीच एक शाश्वती देऊ शकतोय या गोलंदाजाबद्दल. सिंगल प्राप्त करतोय. सिंगलनं फक्त पराजयाचं अंतर कमी होईल इतकंच मी म्हणू शकेल. धावसंख्या होते ती म्हणजे 32. यावेळेस एका हातानं चेंडू मात्र डोळा सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मात्र डोनाल्ड बद्दल म्हणायचं गेलं तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची पहिली स्पर्धा खेळतोय, पहिला सामना खेळतोय, पहिल्या चेंडू त्याने फेस केला आणि तो देखील सीमा पार पाठवला. 6 धावेसाठी षटकार. अफवातून स्टार्ट. काय हा खेळाडू कांदरपाडा संघामध्ये हाहाकार माजू शकेल का? यस, ज्याप्रमाणे डोनाल्डची फलंदाजी पाहायला मिळते, ज्याप्रमाणे त्याचा टान्स पाहायला मिळतो, त्याप्रमाणे नक्कीच हा खेळाडू उर्वरित काही स्पर्धेमध्ये घातक खेळाडू ठरू शकेल समोरच्या संघांसाठी. गतीमध्ये परिवर्तन. सुपर डिलिव्हरी विशाल मार्फत चेंडू 1 बाउन्स अडवला गेला मिड विकेटच्या दिशेनं. 1 धावेनं संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 40. शेवटचा चेंडू. आणि यावेळेस हा चेंडू जातोय एसटीच्या मागे डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात आणि इथे गोरदेव संघ या वर्षातील पहिला विजयी इथे संपादन करतो. मित्रांनो लक्षात ठेवा, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं 8 वर्षाच्या ब्रेक नंतर गोरदेव संघाने याच मैदानावर 2016 मध्ये पदार्पण केलं होतं.